मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 6:15 झाली आहेत. आता ऐका ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. गेल्या 11 वर्षांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये केंद्र सरकारनं केलेल्या क्रांतीमुळे भारताचं नवनिर्माण झालं आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलंय. नवनवीन अत्याधुनिक पायाभूत सुविधांमुळे देशाची एकात्मता आणि मजबूती यात भर पडल्याचं शाह यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. या सुविधांमुळे व्यापार आणि आर्थिक व्यवहार पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक वेगवान झाले आहे, असं शाह म्हणाले. भारत सरकार इटालियन कंपन्यांसाठी होम अवे फ्रॉम होम या संकल्पनेवर आधारित समर्पित औद्योगिक वसाहती विकसित करणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी इटली दौऱ्यादरम्यान ही माहिती दिली. राज्यात या वसाहतींसाठी मुंबईजवळील दिघी आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटीची निवड करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटीचा विस्तार सुमारे 8,000 एकरांपर्यंत करण्याचा प्रस्ताव सरकारनं तयार केला असून या विस्तारीकरणात इटालियन कंपन्यांसाठी स्वतंत्र क्लस्टरची रचना केली जाणार आहे. भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांचं धैर्य, शौर्य, पराक्रम, अलौकिक कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी, महाराजांनी देशातलं पहिलं आरमार स्थापन करून दाखवलेली दृष्टी सर्वांना कळावी, त्यातून प्रेरणा घेऊन भावी पिढीला नौवहन सेवेत येण्याची इच्छा व्हावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा 83 फूट उंचीचा भव्य पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलाय. आता त्याच परिसरात शिवाजी महाराजांच्या आरमाराची यशोगाथा सांगणारं भव्य संग्रहालय, प्रदर्शन आणि पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सॅनोफी इंडिया लिमिटेड, नागपूर महानगरपालिका आणि पिरामल स्वास्थ्य व्यवस्थापन आणि संशोधन संस्था यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार होऊन 2 मोबाईल मेडिकल युनिट्स कार्यान्वित करण्यात आले आहे. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब आणि तोंडाचा कर्करोग यासारख्या असंसर्गजन्य आजाराचं वेळीच निदान करून आवश्यक उपचार अथवा पुढील रुग्णालयीन सेवेसाठी रुग्णांना पाठवणं हे या युनिट्सचं मुख्य उद्दिष्ट असणार आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी, लाखनदूर, लाखनी तालुक्यात अनेक भागात काल आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेकांच्या मातीच्या घरावरील छतं उडाली आहेत, तर घरातील ठेवलेलं अन्नधान्य भिजलं आहे. तसंच बहुतांश ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यानं मोठं नुकसान झालंय. मळणी करून ठेवलेल्या धान्याचे बोरे देखील चिंब झाल्यानं आता धान सुकवण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल. नमस्कार.